नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा असल्यानिमित्तामुळे आता प्रत्येकजण आपल्या घरामध्ये ही पूजा तर मांडतच असते. जर तुम्ही पूजा मांडली नसेल तरीही चालेल. तर देवघरापुढेच आपल्याला रात्री 12 वाजता एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. कारण की कोजागिरी पौर्णिमा हा जो दिवस आहे तर रात्रभर म्हणजेच की माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. जो कोणी भक्त रात्रभर जागे राहून माता लक्ष्मीची सेवा करतो, स्मरण करत असतं, तर माता लक्ष्मी त्या व्यक्तीवरती प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये कायम टिकून राहत असते. तर त्यासाठी देवघरा पुढे लावू शकता तुम्ही दिवा, किंवा मग जिथे पूजा मांडली आहे तिथे पण दिवा लावला तरीही चालेल. हा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये 2 लवंग टाकायचे आहेत आणि दिव्याची पूजा करायची आहे, फुल अर्पण करायचं आहे. हा दिवा फक्त उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे, कारण की उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते. आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र किंवा लक्ष्मी स्तवन, महालक्ष्मी अष्टक, तुम्हाला जो मंत्र येतो तो मंत्र म्हणायचा आहे. आणि हा रात्री 12 वाजताच दिवा लावायचा आहे. तर तुमच्या घरातील ज्या अडचणी आहेत पैशाच्या, त्या दूर होण्यासाठी, लक्ष्मी टिकून राहण्यासाठी तुम्ही हा रात्री 12 वाजता दिवा आवर्जून लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ.